नमस्कार, मी अश्विनी कुलकर्णी. न्यूज अनकटच्या कलारंजन या सत्रात तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मंडळी, हातातली रंगाची पूड आणि मनातली कल्पनाशक्ती क्षणिक असली तरी कायम मनात घर करणारी कला म्हणजेच रांगोळी. रंगाच्या त्या रेषांमधून सुंदर आविष्कार घडवणारा एक विलक्षण कलाकार, ज्याच्या बोटांमधून रंग फुलतात आणि जन्म घेतात अगदी जिवंत भासणारे पोर्ट्रेट्स. खरंच रंगाची ही जादू पाहताना आपले डोळेही थक्क होतात. चला तर स्वागत करूया एक अतुलनीय रांगोळी कलाकार, श्रीरंग कला दर्पणचे फाउंडर मेंबर, अनेक पुरस्कारांनी सन्मानित प्राध्यापक अक्षय शहापूरकर. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे आमच्या न्यूज अनकटच्या कलारंजन या सत्रात. सर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ते बासुरी वादन, चरित्रकथन, शस्त्रविद्या, पोवाडा गायन, वक्तृत्व, अभिनय, चित्रकला एक्सेट्रा ते रांगोळी. बापरे, रांगोळी या कलेशी तुमची ओळख कशी काय झाली? खरं तर ही सर्व कला प्रकार जे आहेत ते अगदी बालपणापासून मी केव्हापासून करतो हे सुद्धा मला आठवत नाही. जसं आपण म्हणतो की गायकाचा मुलगा हा रडतो सुद्धा सुरातच, अगदी तसंच माझ्या बाबतीतही घडलं असं म्हणायला हरकत नाही. माझे बाबा एक सुंदर चित्रकार आहेत. अगोदर जसे फ्लेक्स वगैरे नसायचे तर चित्रपटांचे बॅनर आमच्या घरात बनायचे. प्रभातचे असतील, अलंकार टॉकीजचे, श्रीनाथचे, असे वेगवेगळ्या पुण्यातल्या मोठ्या चित्रपटगृहांचे बॅनर्स आमच्या घरात बनले. त्याच्यामुळे लहानपणापासून ब्रश कधी हातात आला हे कळलंच नाही. त्याच्यामुळे मला त्याचा मागोवा घेत गेलो तर मला आठवत सुद्धा नाही की मी कधी सुरुवात केली. फक्त इतकंच की रांगोळी हे माध्यम ते हाताळत नव्हते आणि मी जाणीवपूर्वक त्याच्याकडे वळालो. कारण वेळोवेळी पावली मला प्रोत्साहन त्या पद्धतीचं मिळत गेलं. चित्रकलेतून थेट रांगोळीतले पोर्ट्रेट्स, ही इनोव्हेटिव्ह आयडिया कशी काय सुचली? म्हणजे खरं तर ही माझी कल्पना नाही बरं का. आपण जर रांगोळीचा थोडा मागोवा घेत गेलो ना तर त्याला खूप प्राचीन इतिहास आहे. अगदी ऋग्वेदामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे, महाभारतामध्ये, रामायणामध्ये उल्लेख आहे. अगदी महाभारतामध्ये इंद्रप्रस्थवेळी राजसूय यज्ञ जेव्हा झाला होता त्यावेळेस सुद्धा मयसभेमध्ये दुर्योधन जे पाण्यामध्ये पडला होता त्या पाण्यावरती एक सुंदर रिअलिस्टिक गालिचा रांगोळी केलेली होती आणि त्याच्यामध्ये तो पडला होता. आता अशा प्रकारचे हे पुरावे आपल्याला मागे पण मिळतात. त्यामुळे ते काही माझी कल्पना नाहीये. तसंच अगदी याही कालावधीमध्ये अनेक असे कलावंत घडून गेले की ज्यांनी ही कला अशी वृद्धिंगत ठेवत गेले. या पिढीकडून त्या पिढीकडे संक्रमित होण्यामागचं कारणच ते सगळी मंडळी आहेत. मग आमचे गुरुवर्य जगदीश चव्हाण सर, की ज्यांची प्रदर्शनं गेली शालेय जीवनापासून मी गणपतीमध्ये बघत आलेलो होतो. तर इच्छा मनात असायचीच की अरे इतकं सुंदर रांगोळीमध्ये कसं काय करू शकतं कोणी. म्हणजे रांगोळी मी बघितलेल्या सगळ्या पाना फुलांच्या रांगोळ्या, ठिपक्यांच्या रांगोळ्या, अशा प्रकारच्या रांगोळ्या मी बघितल्या. मग चित्रकला कशी काय याच्यातून साध्य होते हे माझ्या मनात लहानपणापासून प्रश्न होताच. मग त्यावेळी मी आमच्या गुरुवर्यांना विचारलं की हे मला शिकता येईल का. गुरुवर्यांनी मला लगेच होकार नाही दिला. त्यांनी सुद्धा माझी परीक्षा घेतली. त्यांनी आधी मला विचारलं की एलिमेंटरी, इंटरमिजिएट ह्या परीक्षा दिल्यात का तू. नाही म्हणलं, कारण माझ्यापर्यंत त्या परीक्षा कधी पोहोचल्याच नव्हत्या किंवा मला तशा प्रकारच्या काही गोष्टी माहीतच नव्हत्या. मग त्यांना विचारलं मग नाही शिकता येणार का. ठीक आहे बघू म्हटलं. मग त्यांनी मला तिथल्या तिथं म्हटले फॉर्म भरून घेऊया आपण, बघूया. मग माझं अक्षर त्यांनी त्या फॉर्मवरचं बघितलं आणि त्या अक्षरावर ते म्हणले की तुझं अक्षर फार सुंदर आहे, मग बघूया तुला शिकूया आपण. तिथं माझी सुरुवात झाली वयाच्या 18व्या वर्षी. म्हणजे अगदी पूर्वीपासून मी रांगोळी करत नव्हतो. नंतर मी वळालो इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला असताना. रंग, प्रमाण आणि बारकावे, तर हे सगळं इतकं अचूक कसं काय साधता? म्हणजे मी नेहमी सांगत आलेलो आहे बरं का की रांगोळी किंवा कोणताही कला प्रकार, विशेषतः चित्रकला, याच्यामध्ये
80% कार्य हे डोळ्यांचं असतं, ऑब्झर्वेशन. मी Observation. नेहमी सांगत असतो की एखादी आपण कॉपी करण्यासाठी झेरॉक्स वाल्याकडे जेव्हा जातो तेव्हा झेरॉक्स चांगले येण्याच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर काय काय गोष्टी कारणीभूत असतात. तर पेपर चांगला पाहिजे, इंक चांगली Ink पाहिजे, मशीन चांगली पाहिजे, त्यातल्या त्या सर्वात उत्तम म्हणजे स्कॅनर त्या मशीनचा चांगला पाहिजे. अर्थात त्या मशीननी जर ते वाचलंच नाही काही लिहिलेलं तर आपल्याला ते पुढे करताच येणार नाही. म्हणून कुठल्याही चित्रामधलं पहिल्यांदा वाचता आलं पाहिजे, किंवा मी म्हणेल निसर्गातल्या गोष्टी तुम्हाला वाचता आल्या पाहिजेत, त्या तुमच्या मनामध्ये साठवता आला पाहिजे, आणि त्याच्यापासून काहीतरी असं ते जे तुमच्या मनातली गोष्ट त्या निसर्गाच्या गोष्टीमध्ये लपलेली असलेली तुम्हाला ओळखता आली पाहिजे, आणि ती सर्वांसमोर तुमच्या दृष्टीने मांडता आली पाहिजे, आणि ते मग सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचली पाहिजे. बेसिकली ऑब्झर्वेशन मस्ट. ऑब्झर्वेशन खूप जास्त गरजेचं आहे. सर, रांगोळी ही टेम्पररी कला आहे, फेड आउट होतेच, तर त्यावेळेला तुमच्या मनात काय भावना असते? म्हणजे मला हा प्रश्न प्रत्येक मुलाखतीत विचारला जातो बरं का, कारण रांगोळी ही संकल्पनाच अशी आहे ना की 14 विद्या 64 कलांमधली ही अशी एकमेव कला आहे की खरं तर ती अशी की जिथं कला आणि कलाकार दोघेही जमिनीवरच असतात, आणि ती विसर्जित होणारी कला आहे खरं तर. मी याला खरं तर नेहमी भगवान श्रीकृष्णांनी जे सांगितलेलं आहे गीतेमध्ये त्याचं कुठेतरी मी दाखला जोडू इच्छितो. भगवंतांनी काय सांगितलंय की नथिंग इज परमनंट. जगातली कोणतीही गोष्ट परमनंट नाही, ना तुझं हे शरीर परमनंट आहे, नाही यातला सृष्टीतला वारा, पाणी, दगड काहीही परमनंट नाही. पाणी सुद्धा सूर्याच्या उष्णतेने बाष्प होतं, ते वरती ढग बनतात, त्यातनं पुन्हा पाण्याच्या रूपाने ते खाली येतात. अगदी आपलं शरीर सुद्धा तसंच आहे. आतला आत्मा तो अमर आहे, तो एका कुडीतून दुसऱ्या कुडीत जातो. अगदी रांगोळीचं तसंच आहे. सुरुवातीला मला फार दुःख व्हायचं बरं का, पण जसं जसं मला या गोष्टी उलगडत गेल्या, आध्यात्मिक क्षेत्रात त्यात माझी वाटचाल जास्त चालू झाली, तेव्हा लक्षात आलं की नाही रे, हे नाहीच आहे परमनंट काय, तर मग याचा कशाला 8 तास धरायचा आपण. फक्त एवढंच आहे की जेवढा वेळ आहात तेवढा वेळ आनंद देऊन जा. रांगोळी आम्हाला हेच सांगते की तुम्ही जितका वेळ या भूतलावर आहात तो वेळ समोरच्याला आनंद देत राहा. आपलं पण तेच आहे ना, आपण जेवढा वेळ इथं राहू, जेवढा वेळ जगू, तेवढा वेळ समोरच्याला किती आपण सुख देऊ शकतो याचा जर आपण विचार केला तर आपल्या आयुष्याचं सोनं झालंच म्हणून समजा. म्हणून मी कधीच रांगोळी विसर्जित करताना नाराज होत नाही. उलट मी म्हणतो की ही ईश्वराला समर्पित केली, ही रसिकांना समर्पित केली. आता माझा आत्मा माझ्या पुढच्या येणाऱ्या रांगोळीमध्ये अर्पित करण्यासाठी मी मोकळा आहे. म्हणजे पुढची वाट. खूप डेप्थ आहे, मी म्हणजे अर्थ खूप सुंदर आहे त्याच्यात. सर, आपल्या कलेनं प्रेक्षकांचं मन नक्कीच जिंकलं असणार, तर मग एखाद्याचा सुंदर अनुभव काही आठवतंय? एकाने मी सांगेल नेहमी की माझे जर अनुभव रांगोळीच्या किंवा या कलाकृतींच्या बाबतीत सांगायला सुरुवात केली तर आपल्याला वेळ कमी पडेल, आणि मी लिहायला घेतली तर एक कादंबरी बनेल, इतकं ते अनुभव माझ्याकडे गाठोडं भरलेलं आहे. त्यातल्या त्यात मी शिरोमणी जो म्हणतो ना आपण की सर्वात सुंदर अनुभवांपैकी काही असे मी सांगायचे झाले तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीची जी रांगोळी लॉकडाऊन मध्ये केलेली होती, त्या रांगोळीचं विशेष सांगायचं झालं तर रांगोळीला 65 तास लागले होते. बरोबर. रांगोळी 65 तास लागलेले असून सुद्धा मला थोडी सुद्धा त्याच्यामध्ये कंटाळपणा किंवा थोडं सुद्धा मला नैराश्य किंवा मी थकलो आहे असं जाणवलंच नाही. उलट मला असं जाणवत होतं की माझा हात कोणीतरी धरला आहे आणि ते कोणीतरी रेखाटन घेत. आणि हे फक्त माझ्या पुरताच नाही, रांगोळी जशी पूर्ण झाली तशी इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रसारित झाली, कारण एक तर लॉकडाऊन होता, त्यामुळे कुणालाच दर्शन मिळत नव्हतं, आणि ते दर्शन मिळाल्यासारखं वेडे होऊन सर्वजण फोन करत होते. मी जवळपास त्यासाठी 3,000 कॉल रिसीव्ह केले असतील. 3 महिने मी फक्त मेसेजेसला रिप्लाय देतो, आणि त्यातल्या त्यात अनेक फोन कॉल्स हे बरेचसे 50शी पार केलेल्या सगळ्यांचे होते की जे नियमितपणे आईचं दर्शन घेण्यासाठी जात होते, आणि त्यांचं ते दर्शन खंडित पडलेलं होतं, आणि त्यांना मनात कुठेतरी खंत वाटत होती की मला दर्शन मिळत नाहीये, आणि ते त्या माध्यमातून मिळालं असं त्यांची सातत्याने भावना होती. एक पत्र मला कोल्हापुरातून असं आलं होतं त्या दरम्यान की एक आजी त्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे इतकी त्यांनी हाय खाल्ली होती की त्या अक्षरशः अंतरुणाला खिळल्या होत्या.
ओटी भरण्याची सुद्धा त्यांना हे इच्छा होती, पण इच्छा त्यांना मिळत नव्हती. नव्हतं. त्यांनी ओटीचं ताट तयार ठेवलेलं होतं, परंतु त्यांना ते शक्य होत नव्हतं. आणि त्यांनी जेव्हा हा फोटो बघितला तेव्हा ताडकन अंथरुणातून उठून बसल्या आणि त्यांनी साक्षात त्या पाटावरती तो मोबाईलचा फोटो ठेवून तिथं त्यांची ओटी भरलेली होती. म्हणजे अशी श्रद्धा. इतकी श्रद्धा सगळेजण त्या कलाकृतीमध्ये सुद्धा पाहत असतात. एवढंच आहे की आपण प्रामाणिकपणे त्याच्यात ओतलं पाहिजे. म्हणजे जिवंत पोर्ट्रेट असं त्यांना ते दर्शन दिल्यासारखं. दर्शन दिल्यासारखं. खूप छान अनुभव म्हणजे तुमचा. तुमचं ॲक्च्युली गौरीचे मुखवट्याचे त्याचा कारखाना आहे, तर त्या संदर्भात तुम्हाला काही सांगावंसं वाटतं की आत्ता गौरी येणारच आहेत, तर मग म्हणजे तसं बिझनेस ॲज सच असं काही फेस करावं लागतं का तुम्हाला? हो, निश्चितपणे लागतं. काय आहे की आपण ज्या कलाकृती खरं तर निर्माण करत असतो ना, आपण जास्तीत जास्त त्याच्यामध्ये भाव अर्पण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्या लोकांपर्यंत पोहोचतात. अगदी US UK पर्यंत सुद्धा गेलेले हो, आहेत. एक्सपोर्ट झालेले. पण हे करत असताना अनेक रसिक प्रेक्षक, ग्राहक हे असेही असतात की जे खरं तर आपण म्हणूया की बार्गेनिंग हा मूळ स्वभाव आहे, हो. सुलभ स्वभाव आहे मनुष्याचा, की ते हो. बार्गेनिंग केली गेली पाहिजे म्हणून. मग ते म्हणतात की एवढे कसले महाग मुखवटे की 5,000ला जोडी वगैरे असे कसे काय असू शकतात, इतकं महाग का आहे? तर मग मला त्यांना नानासाहेब करमरकरांच्या एका गोष्टीची, एका घडलेल्या किस्साची आठवण करून द्यावीशी वाटते. नानासाहेब करमरकर म्हणजे ज्यांनी जगातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा, अश्वारूढ पुतळा पुण्यामध्ये SSPMSच्या मैदानावरती बनवला. असे नानासाहेब करमरकरांच्या आयुष्यात हा किस्सा घडला होता. तर त्यांना सुद्धा अशाच एका ग्राहकाने विचारलं की एवढी कसली किंमत घेतात तुम्ही? त्या नानासाहेबांनी सांगितलं की ती माती कालवत असताना त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची माती मला त्यात मिक्स करावं लागतं. ते म्हणाले असली कसली माती असते, त्यात काय एवढं महागडं आहे असं? तेव्हा नानासाहेबांनी सांगितलं की ही कला आत्मसात करत असताना, ही तपश्चर्या करत असताना मी माझ्या आयुष्याची जी माती केलेली आहे ती माती त्याच्यामध्ये मिक्स करावी लागते आणि तेव्हा ते अशा प्रकारच्या कलाकृती घडत असतात. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझ्याकडे शिकायला या, मी शिकवेल तुम्हाला. त्यानंतर ठरवा की ही योग्य आहे की नाही. म्हणजे अनुभव घ्या आणि मग बोला, असं मला वाटतं की त्यामागे मेहनत किती आहे. पैसे हे त्या रॉ मटेरियलचे निश्चित नसतात, कष्ट असतात, त्यामागे आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीचे असतात. सध्या डिजिटल वर्ल्ड चालूच आहे, म्हणजे तर तुम्ही तुमची कला इथे कशी जपता आणि सोशल मीडियाची काही हेल्प होते का तुम्हाला या कलेसाठी? निश्चितपणे होते. कारण मी नेहमी सांगतो मुलांना, विद्यार्थ्यांना माझ्या, की काळानुरूप आपण बदललं पाहिजे. आपली कला जरी पारंपरिक असली, ही कला इतकी पारंपरिक की थेट भगवंताशी कनेक्टेड. आपल्या प्रत्येक पूजा साहित्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं की चौरंगाभोवती रांगोळी काढा, बरोबर, बाप्पाच्या स्वागतासाठी रांगोळी काढा, असं प्रत्येक पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्याशिवाय अपूर्णच आहे. त्याच्यामुळे ती परंपरा तर आपली जपली जातेच, परंतु आत्ताच्या जेनझी पिढीला आपण म्हणूया की त्यातनं काहीतरी मॉडर्न आपल्याला पाहता येईल किंवा त्यातनं मला कितपत जास्तीत जास्त आर्थिक स्वरूप प्राप्त होईल याच्याकडे जास्त कल असतो. मग वेगवेगळ्या कार्यक्रमांना आपण मॉडर्न टेक्निक्सनी कशा पद्धतीने कॉम्पोजिशन्स आपण देऊ शकतो याचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्याच्यातनं ते कॉम्पोजिशन क्रिएट करून आत्ताच्या काही आधुनिक यंत्र वापरून त्याचे काय करता येतंय का असं करून त्याची जे मूळ गाभा आहे पारंपरिक असा, तो गाभा कुठेही डिस्टर्ब न होता आपण कशा पद्धतीने ते दाखवू शकतो याचा विचार करून करायचा आणि सोशल मीडियाचा वापर याचा प्रसार करण्यासाठी करायचा. मग जे आपण असे ठावे ते सर्वांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळजण, याचा वापर प्रसार माध्यमातून करायचा. वा, खूप छान. तुमच्या मते रांगोळी अजूनही पारंपरिक कला आहे की त्याच्यामध्ये मॉडर्न फॉर्म ऑफ एक्सप्रेशन मध्ये इव्हॉल्व्ह झालेला आहे? हा, निश्चितपणे इव्हॉल्व्ह झालेला आहे. कारण रांगोळीच नाही, प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण बघतो की बदल हा परिस्थिती घडत आलेला आहे. तसंच रांगोळीच्या बाबतीत आहे की अगोदर काही पाना फुलांच्या रांगोळ्या वापरल्या जायच्या, काही ठिकाणी तांदूळाची पिठी वापरली जायची आधी की पक्ष्यांना ते खाता यावं धान्य, धान्यांचे वापरले जायचे. परंतु काळानुरूप जसजसं मटेरियल आपल्या समोर इंट्रोड्यूस होत जातं आणि आपल्याला कोणतं मटेरियल सोयीस्कररित्या वापरता येऊ शकतं, सहजगत्या वापरता येऊ शकतं, त्यानुसार त्याच्यामध्ये आपण ऍड करत जातो आणि मग आता कुठेतरी आत्ताच्या पिढीला रुचेल अशा प्रकारच्या डिझाईन्स, मग आताच्या पिढीला त्या प्रसंगाशी संबंधित
अशा काही डिझाईन्स. पूर्वी Design. कसं असायचं की स्वागत रांगोळी म्हणजे शुभचिन्हांनी अलंकृत अशी रांगोळी, विविध रंगांनी रांगोळी काढली की हा बाबा इथं काहीतरी शुभ प्रसंग आहे आहे. इथपर्यंत कळून जायचं. परंतु आता कसं की स्पेसिफिक 75 सोहळा आहे तर 75 विषयीचं आलं पाहिजे आलं त्याच्यामध्ये. पाहिजे. वाढदिवस आहे तर ते आलं पाहिजे, डोहाळे जेवण आहे तर ते आलं पाहिजे. अशा प्रकारच्या थीम वाईज जर कॉम्पोजिशन करत तर हे एक प्रकारचं आधुनिकीकरणच आहे, इव्हॉल्वनेस आहे याच्यामधला खरं हां. तर. पण त्याशिवाय शोभाही नाही ना. हा अगदी एक सुंदर शोभा म्हणजे घराला ते हे मिळतंच म्हणजे. सर, ऑलमोस्ट स्पिरिच्युअल थीम्स ऑफ एक्झिबिशन्स तुम्ही आयोजित करता दरवर्षी. तर त्यात गेल्या वर्षीच मला वाटतं तिरुपती हे शंकराचं संपूर्ण कहाणी आणि त्याच्या आधी तिरुपती बालाजी. तर ह्याचं मूळ प्रेरणास्थान कोण? प्रेरणास्थान मी म्हणेल भगवंतच आहे. हो, भगवंतच. कारण वेळोवेळी पावलोपावली ते प्रचिती देत राहतात की तुम्ही करत राहा, मी आहे. मी असं नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की आपण जे काही केलेलं आहे, आपण जे शिकलेलो आहोत हं. त्याचं सर्वात मूळ कारण हे असेल तर भगवंत असतील. कारण त्यांनी तुम्हाला माझ्यापर्यंत पाठवलं, बरोबर. त्यांनी ते नियोजन केलं, तुम्ही ती कला आत्मसात केली. आपलं फक्त एवढंच कार्य की जी काही कला शिकलेलो आहोत आपण ते त्यांच्या चरणी अर्पण कशी करता येईल एवढं फक्त बघायचं. आणि त्या माध्यमातून मग कुठेतरी असे आध्यात्मिक विषय घेऊन आपण रांगोळी प्रदर्शनं करत आलो की ज्याच्या माध्यमातून श्रीकृष्ण चरित्र झालं, हो. गुरुस्पर्श झालं, ज्याच्यामध्ये विविध गुरूंचे सगळे आपण हो. पोर्ट्रेट्स केले होते. त्याच्यामध्ये जय जगन्नाथ झालं, जगन्नाथ महाप्रभूंचं सगळं चरित्र होतं. आता हर हर महादेव झालं. हो. असे अनेक झाले की ज्या माध्यमातून सर्व विद्यार्थी त्या प्रवाहात चिंतन सुद्धा करत राहतात, नामस्मरण करत राहतात. इनडायरेक्टली त्यांची ती एनर्जी वाढत राहते आणि त्यांच्याही आयुष्यामध्ये अशा प्रकारचे सकारात्मक बदल सुद्धा घडत जातात. आणि हे गेले 10 ते 12 वर्षापासून आम्ही स्वतः प्रत्येकजण अनुभवत आलेलो आहोत. तर या एक्झिबिशनमधून तुम्हाला केवळ एक कलात्मक काय म्हणतात समाधान असं नाही, तर आध्यात्मिक अनुभव पण मिळत असेलच. हो, आलेत तर ना. प्रत्येक त्याविषयी- प्रदर्शनात अनेक अनुभव आलेले आहेत. जसं की आता तुम्ही उल्लेख केला महादेवांचं जे प्रदर्शन झालं, त्या प्रदर्शनामध्ये सुद्धा आम्ही जे अनुभव आले ते प्रत्यक्ष तिथल्या रसिक प्रेक्षकांनी सुद्धा अनुभवलेत बरं का. ओके. बालगंधर्व कला दालनामध्ये खरं तर तिथं भगवान महादेवांच्या जिथे जिथे रांगोळ्या आहेत, 12 ज्योतिर्लिंगांच्या रांगोळ्या, आणि ज्या ज्या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत त्या 2 रांगोळ्या की जिथं गणपती बाप्पांचा जन्म हो, आहे हो. आणि एका ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग जिथं गणपती बाप्पांनी रावणाकडून घेऊन ते खाली ठेवलेलं होतं. अशा रांगोळ्यांच्या भोवती एक मूषक पूर्णतः प्रदक्षिणा मारलेले तिथे पाऊल चिन्ह दिसत होते आणि ते प्रत्येक प्रेक्षकाने बघितलेले होते. मी तिथे लिहिलेले पण होतं ते. रांगोळीला कुठलीही इजा न करता फक्त प्रदक्षिणा त्या मॅटिंगवरती केलेली दिसत होती क्लिअर कट. कारण रांगोळीच्या भोवती एक रांगोळीचंच मॅटिंग केलं जातं की जे सुरक्षित राहावं आणि दिसायला छान दिसावं या हेतूनं. तर त्या मॅटिंगवरती, ब्लॅक मॅटिंगवरती ते पदचिन्ह मूषक म्हणजे थोडक्यात की गणपती बाप्पा येऊन जसं की भगवान शंकरांना आणि पार्वती मातेला प्रदक्षिणा घातली होती त्यांनी, त्याप्रमाणे ते प्रदक्षिणा तिथं दिसली होती. शिवाय कधी नव्हे ते बालगंधर्व कला दालनला तिथे खाली नंदी महाराजांनी सुद्धा भेट दिलेली होती. कधी नव्हते, आधीच्या प्रदर्शनांना कधीच आले नव्हते, पण तिथं ते आले होते. या व्यतिरिक्त आजपर्यंतच्या इतिहासातलं बालगंधर्व कला दालनामध्ये एखाद्या कला प्रदर्शनाला रांगोळी स्पेसिफिकली जर म्हटलंच तरी 2-2 तास वेटिंगला ठेवून रांगोळी बघत राहणं हा इतिहास कधीच घडला नव्हता. तो घडला प्रत्येक प्रदर्शनात होत असते. मागच्या वर्षी मी पण पाहिलं ते हो. खूप सुंदरच झालं होतं. इवन तिरुपती बालाजींचं हो. पण तुम्हाला तोही अनुभव एक आला होता. हो, प्रत्येक प्रदर्शनामध्ये असा छान. काहीतरी अनुभव येत राहतोच की हो. एक मूर्ती तिरुपती बालाजीच्या प्रदर्शनामध्ये एक कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं ती एक मूर्ती आणून दिली आमच्यापर्यंत की ही मूर्ती बालाजींचीच मूर्ती. बरं, ती अशी मूर्ती होती की पूर्ण पुण्यामध्ये तशा प्रकारचं ठेवण असलेली मूर्ती कुठेच नव्हती. कुठल्या मी स्वतः या क्षेत्रात काम करतोय, मूर्ती क्षेत्रात, त्यामुळे तशी मूर्ती नव्हती. आणि ती मूर्ती एवढीच मूर्ती होती. मग ती मूर्ती बरोबर प्रवेशद्वाराजवळ ठेवलेली होती जिथं आपण कमान उभारली होती. आणि ती मूर्ती त्या व्यक्तीने, आणि तो व्यक्ती सुद्धा सामान्य वाटत नव्हता, अष्टवक्र आपण जसं म्हणतो अशा प्रकारची ती व्यक्ती होती. आणि ती घेऊन आली आणि त्यांनी आमच्याकडे ती मूर्ती सुपूर्द केली. म्हणजे हे तिथं आम्हाला प्रवेशद्वारावरती मिळाली आणि ही तुम्ही इथे घ्या. आता हे नवल वाटण्यासारखंच आहे खरं तर. म्हणजे अगदी डिवाइन वाटतं हे सगळं
खरंच म्हणजे तुम्ही ब्लेस्ड आहात असं म्हणू शकतो. सर, तुम्ही विविध प्रकारची रांगोळी शिकवताय, म्हणजे त्याच्यात अनेक आहेत. त्याबद्दल आम्हाला नक्कीच म्हणजे इनफॅक्ट आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. खरं तर रांगोळी हा विषय जो आहे ना, की ज्याच्यामध्ये मूळ संकल्पना जी आहे, की अनेक बिंदूंना एकत्रित आणणारी रांगोळी. रांगोळी. त्यातनंच ती निर्माण होते. तारका मंडलातून हे निर्माण झालेली कला प्रकार आहे असं मी म्हणेन. तर याच्यामध्ये पहिला तर ठिपक्यांची रांगोळी. आता खरं तर ती शक्यतो वेळेअभावी म्हणा किंवा जागेअभावी अनेक गृहिणी काढत सुद्धा नाही. हो. मग त्यांना सोप्यात सुटसुटीत अशा रांगोळ्या काढता येईल अशा आहेत. पोर्ट्रेट रांगोळ्या आहेत की ज्याच्यामध्ये व्यक्तिचित्र रेखाटली जातात एखाद्याच्या विशेष दिनाच्या दिवशी म्हणूया आपण, किंवा स्वागत मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात स्वागतासाठीच्या, ज्या अगदी गणपती विसर्जन मिरवणुकीला सुद्धा काढल्या जातात. किंवा पाण्यातली रांगोळी, पाण्यावरची रांगोळी, पाण्याच्या मधोमध रांगोळी, 2 in 1 रांगोळी. म्हणजे इथून बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज दिसतील, पलीकडून बघितलं की राजमाता जिजाऊ दिसतील, असं राम आणि राम हनुमान असे अनेक, म्हणजे त्याची सुरुवातच आपणच केलेली आहे अशा प्रकारच्या रांगोळ्यांची. एक प्रतिबिंब रांगोळी आहे की त्याला अॅनोमॉर्फिक रांगोळी म्हटली जाते. एक रांगोळी की 3D गॉगल घालून पाहायची रांगोळी, की ती गॉगल घातल्याशिवाय तुम्हाला त्यातले ऑब्जेक्ट्स रिव्हील होत नाही अशी आहे. एक मूव्हिंग रांगोळी की ज्यात ऑब्जेक्ट मूव्ह होत राहतात. अशा अनेक रांगोळ्या निर्माण केल्या ज्या जास्तीत जास्त प्रमाणे प्रेक्षकांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून बघायला मिळतात. शिवाय गालीच्या रांगोळी पण शिकवता तुम्ही. गालीच्या रांगोळी खरं तर ती आत्ताच्या घडीला, आताच्या या युगामध्ये सर्वात जास्त अर्थनिर्मिती करून देणारी रांगोळी आहे असं मी म्हणेन. कारण प्रत्येक सणासुदीला किंवा प्रत्येक शुभप्रसंगाला स्वागत प्रवेशद्वाराजवळ जे केलं जातं त्या ठिकाणी रांगोळीनेच पहिलं स्वागत असावायला पाहिजे अशी साधारण परंपरा आहे. त्याच्यामुळे तिथं काढण्याची परंपरा येते आणि तिथं मग संधी खूप जास्त उपलब्ध होतात आणि आर्टिस्ट कमी आहेत अशी होते. त्याच्यामुळे खूप जास्त वाव आहे तिथे काम करण्यासाठी. म्हणून मग जास्तीत जास्त गृहिणी विद्यार्थी ते शिकायला सुरू. आणि त्यातल्या त्यात या रांगोळीचं वैशिष्ट्य असं आहे की कोणीही सरावाने ती शिकू शकतो. पोर्ट्रेट रांगोळीला कसं की त्याला थोडंसं सेल्फ डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त वेळ द्यावा लागतो. परंतु गालीच्या रांगोळी अशी आहे की ज्याला तुम्ही सातत्याने सराव जर करत राहिला तर अगदी कुणीही ते शिकू शकेल, इतकं सहजगत करता येईल ते. शिवाय तुम्ही अक्षर पण अक्षर लेखन सुद्धा रांगोळीच्या माध्यमातून करता येऊ शकतं. अक्षर लेखन ही एक पूर्णतः वेगळी संकल्पना. म्हणजे मी तर म्हणेल की ते पॅरल युनिव्हर्स मध्ये चालणारा एक कला प्रकार आहे की अक्षरलेखन वहीवरचं किंवा वेगवेगळ्या स्पेशल पेपरवरती अक्षरलेखन जे केलं जातं. जर तुम्ही अक्षराचा गाभा लक्षात घेतला असेल तर तुम्हाला जगातल्या कुठल्याही टूलनी कशावरही लिहिता आलं पाहिजे असं साधारण संकल्पना असतं. तशाच अनुषंगाने रांगोळी सुद्धा करता येतं. हेच मला त्यातनं दाखवायचं असतं सगळ्यांना. आता अक्षरात तर आता आपल्याला भारत सरकारकडून सुद्धा एक छान हे मिळालं की पद्मश्री मिळाला अक्षर क्षेत्रामध्ये अच्युत पालव सरांना. त्यामुळं तिथं सुद्धा अनेकांना वाव मिळायला सुरुवात झालेली की आता आपण पण याच्यामध्ये जास्तीत जास्त काम केलं पाहिजे, करावं असं. सर, आता फेस्टिवल सीझन येतच आहे, घरटी रांगोळी फुलणार आहेत. तर या पारंपरिक कलेचा म्हणजे सणासुदीच्या काळात तुमचा हा म्हणजे तुमची ही कला काय असं वेगळं अर्थ देऊन जात? मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना किंवा सगळ्यांना सांगत असतो की जोपर्यंत एखादं सायंटिफिकली प्रूव्ह होत नाही ना तोपर्यंत ते ॲक्सेप्ट करत नाही. तर हल्लीच्या मुलांना मला हेच सांगायचं आहे की एक सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की रांगोळी प्रवेशद्वारावर काढल्यानंतर तिथली एनर्जी जी आहे ना ती कैक पटीने वाढत असते, वृद्धिंगत होत असते. आणि म्हणूनच पूर्वापार कालावधीपासून प्रवेशद्वारावरच रांगोळी काढली जात असते की जेणेकरून आत येणारा व्यक्ती हा कोणत्या एनर्जीने येत असतो हे माहीत नसतं. त्याची ती निगेटिव्ह एनर्जी तिथेच ॲब्झॉर्ब केली गेली पाहिजे आणि सकारात्मक ऊर्जेने तो आपल्या घरामध्ये प्रवेश करता आला पाहिजे. म्हणून ती रांगोळी बरोबर प्रवेशद्वारावरच काढण्याची परंपरा आहे. प्रत्येक पूजा साहित्याच्या पुस्तकामध्ये आपल्याला तेच बघायला मिळतं की जी शुभा प्रतीक मांडली गेलेली. तर ते शुभ प्रतीक असल्यामुळंच आपल्याला ते काढावे लागते आणि त्यातनं ती एनर्जी क्रिएट करणारी एक कला प्रकार आपल्याला पाहता येतो. म्हणून प्रत्येक सणासुदीला मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही वाट बघत बसू नका. तुम्ही प्रत्येक सणासुदीला स्वतःहून रांगोळी रेखाटा.
रांगोळी दारात असणं हे खूप शुभ लक्षण शुभ आहे. आहे. ते याच्यावरून मला आठवलं की माझी आई कितीही तिला बरं नसलं तरीही ती सकाळी उठून तो सडा आणि ते कंपल्सरी अजूनही करते. मी तर म्हणेल की त्या पिढीला त्यातनं एक अशा प्रकारची खरंच. ऊर्जा मिळते ना की त्यांना दिवसभर ती ऊर्जा पुरत असते. कारण आपलं मनातल्या गोष्टी व्यक्त करण्यासाठीचं सर्वात पहिलं व्यासपीठ पूर्वीच्या गृहिणींना कोणतं असेल तर ते रांगोळी हे माध्यम आहे. अगदी त्यातनं त्या व्यक्ती होतात. ते सगळं म्हणजे शुभ जे म्हणतो आपण ते कायम आहेच आहे. तुमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स काही आहेत का, म्हणजे या माध्यमातून काय पोर्ट्रे करायचं आहे तुम्हाला, पुढचा प्लॅन? जसं मी तुम्हाला म्हटलं की आपले प्रत्येक प्रोजेक्ट हे आध्यात्मिकच असतात. हो. जर कोणी घेऊन आले तर मी निश्चितपणे ते स्वीकारतो. परंतु श्रीरंग कला दर्पण आणि माझी संस्था, माझे विद्यार्थी हे सगळं मिळून जे वर्षातनं एक आपल्या वर्धापन दिनाला जे प्रदर्शन करत असतात हे पूर्णतः आध्यात्मिकच असतं. ज्याच्यामध्ये अपकमिंग मध्ये अनेक असे विषय आहेत की, आणि आम्ही विषय पण असेच घेतो की ज्याची वर्षभरात आम्हाला संकेत येतात. ओके. ते संकेत आले त्यातूनच तो विषय निवडला जातो. उगीच हा करायचा आहे म्हणून करायचं असं नाही. असे अनेक अपकमिंग प्रोजेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये आपण करू शकतो का, ज्या देवतांची आपण करणं अजून शिल्लक आहे. अच्छा. आणि ते येतात संकेत, अनेक जणांना येतात. आमच्या संपूर्ण संघामध्ये मला येतात, आमचे दुसरे डायरेक्टर आहेत त्यांना येतात, प्रतिका तणे सर. म्हणजे सूचना, सिग्नल मिळतो. हा, संकेत मिळतो. जसं की महादेवांच्या याच्यामध्ये काय झालं की वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगातून प्रसाद यायला सुरुवात झाली होती वर्षभर. आधी कधीच आला नव्हता. माझा एक विद्यार्थी आहे मंगेश सावळकर म्हणून, जो आता माझं गौरीचं बरंचसं काम पण पाहतो. तो कंपनीच्या माध्यमातून 4 ज्योतिर्लिंगाची यात्रा करून आला. म्हणजे त्या ठिकाणी कंपनीचं काम होतं आणि शेजारीच ज्योतिर्लिंग होतं. मग गेलाय तर तिथं दर्शन का नाही करायचं. आणि याच्या आधी कधी झालं नव्हतं अशा प्रकारचे संकेत. प्रत्येक सरांना स्वप्नामध्येच एक असं मंदिर दिसलं महादेवाचं की जे त्यांच्या घरामध्ये अडगळीत, जे ते शिफ्ट होऊन आलेले घरात, आणि त्या अडगळीत कुठेतरी जुन्या व्यक्तीने ठेवलेला एक फोटो आहे की ते पण महादेवाच्या एका मंदिराचाच फोटो त्यांना तिथे मिळला. ओके. मला त्या जगन्नाथजींच्या प्रदर्शनामध्ये तिथं आम्ही झोपलेलो असताना संपूर्ण प्रदर्शनात महादेवांचं संपूर्ण दिसून येणं, असे अनेक संकेत येत राहतात. आता अपकमिंग याच्यामध्ये बघूया काय काय संकेत येतात, त्यानुसार आपण असंच आध्यात्मिक प्रदर्शनच करणार आहोत. अच्छा. तुमच्याकडे आता हजारो स्टुडंट्स आहेत, त्यातली मी एकटी आहे. तर प्रत्येकांचं म्हणजे विचार करणं हे वेगळं असतं, किंवा त्यांना हँडल कसं करता इतक्या बॅचेस, म्हणजे केवढे तरी बॅचेस आहेत. हँडल करणं सोपं नाही. निश्चितपणे अवघड आहे आणि वेगवेगळ्या स्तरातून आणि प्रत्येकाचं पेशन्स वेगळा असतं. कारण काही जण डॉक्टर आहेत, काही जण इंजिनियर आहेत, काही जण वकील आहेत, आणि काही जण CA सुद्धा आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून इथं शिकण्यासाठी माझ्याकडे येत असतात. आणि ऑल एज ग्रुप. हो, सगळ्या अगदी 15 ते 70 पर्यंत अनेक जण आहेत. आणि 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी आता इथं प्रत्यक्ष येऊन शिकलेले आहेत. तर अशांमध्ये ना मी एकच सांगतो, यातला सगळ्यात कॉमन धागा कोणता असेल तर ती कला आहे. मी नेहमी सांगतो की प्रत्येक इतर क्षेत्रामध्ये ना विचारांची सुरुवात ही इथून होत असते, परंतु कला हे असं एकमेव क्षेत्र आहे की जिथे माणसाच्या विचारांना बुद्धीच्या प्रांगणातून खेचून आणून हृदयाच्या दिवाणखान्यात नेऊन सोडण्याचं सामर्थ्य. क्या बात. आणि ही हृदय जोडली जातात आणि जोडल्यानंतर मग ती तिथे एकत्रित विचार, मी म्हणतो ना की बहुत लोक मेळवावे, एक विचारे भरावे, कष्टे करोणी उतरावे म्लेच्छांवरी, असं समर्थ रामदासांचं वाक्य. मी फक्त थोडंसं त्याच्यामध्ये काय बदल करतो की कष्टे करोणी उतरावे या कलेसाठी. अच्छा, असं मी म्हणत असतो. फार सुंदर. तर त्यामुळे ते एक ऑटोमॅटिकली बांधले जातात. आणि त्यातल्या त्यात एक सुंदर दुवा म्हणजे आपलं हे सगळं आध्यात्मिक वातावरण वर्गावरचं, की आपण कला ही फक्त कला म्हणून बघत नाही, तर ते परमेश्वराची देणगी आहे आणि त्या परमेश्वरासाठीच आपल्याला त्या काहीतरी करत राहायचं. म्हणून ते कुठं ना कुठेतरी शेवटपर्यंत ती एक निष्ठता प्रत्येकाच्या मनामध्ये असतेच असते. आणि रांगोळीचा मूळ उद्देशच आहे अनेक बिंदूंना एकत्रित आणल्यानंतर तुम्हाला एक सुंदर नक्षी मिळणार आहे. ते जर मूळ हेतूच तुम्हाला साध्य करता येत नसेल की अनेक बिंदूंना एकत्रित करून ठेवायचंय, मग तुम्ही कसले रांगोळी आर्टिस्ट. अगदी खरं आहे. पण फार सुंदर, म्हणजे मी स्वतः अनुभवले, लेवल 1 लेवल 2 झालेले असल्यामुळे खूप सुंदर.
आणि त्याच्यामुळे अजून पेशन्स पण वाढतं. शांतपणे तुम्ही ते रांगोळी करत म्हणजे पोर्ट्रेट तयार करत असता. फार छान वाटतंय. मग आता ह्या जेन्झीला अट्रॅक्ट करण्यासाठी अजून काय नवीन तुम्ही या कलेमध्ये? नवीन असं करतो आता, की पूर्वी असं व्हायचं माझ्याकडून किंवा मला वेळच कमी असायचा त्या बाबतीत म्हणून. हां. तर तुम्हाला जर खरंच शिकण्याची इच्छा असेल तर मी असं म्हणायचो की तहानलेल्याने विहिरीकडे यायचं असतं. विहीर कधी तिथून जागेवरची हलत नाही. हलत त्यामुळे नाही. पुण्यात येऊन शिका असं मी सांगायचो. हां. परंतु त्या जेनझीसाठी आणि आत्ताच्या काळानुरूप बदलणाऱ्या बदलणाऱ्या. वातावरणामुळे मी स्वतः आता मुंबई, नाशिक, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जायला सुरुवात केलेली आहे, की हो मी का? त्यांच्यासाठी म्हणून तिथं शिकवायला जातो, की जेणेकरून तिथल्यांना अनेकांना इथं येणं शक्य जर होत नसेल तर आपण तिथं जाऊया आणि ते सुरुवात करूया. तर ही खूप सगळ्यात मोठी मोठी गोष्ट आहे. ही मुलांसाठी खूप आहे, मोठी गोष्ट आहे की तुमची. जाऊया खरंच. आपण आणि शिकूया, की जेणेकरून जो त्यांच्या- माझा मूळ हेतू आहे, की ही कला अधिकाधिक सर्वांपर्यंत संक्रमित होत राहिली पोचला. पाहिजे हं. आणि ती जतन करून ठेवली पाहिजे. नुसती आणि- संक्रमित नाही करायची, तर ती चांगल्या हातांमध्ये गेली पाहिजे हं. आणि चांगल्या हातांमधून पुढे चांगल्या हातांमध्ये संक्रमित झाली पाहिजे. हं. म्हणजे फक्त आपल्याला ती आर्थिकदृष्ट्या म्हणून असं संक्रमित नाही. करायची हां, नाहीये. हां. आपल्याला ती भगवंतांनी एक 14 विद्या 64 कलांपैकी एका कलेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्याकडे दिलेली आहे बरोबर. आणि ती कला आपल्याला तशीच्या तशी जास्तीत जास्त भगवंतांच्या सेवेसाठी अर्पण करण्यासाठी एक मंडळी तयार करायची आहेत असं मी म्हणेन. अगदी छान वाटतंय. स्पिरिच्युअल वाटतंय सगळं. तर मला एक सांगा की समाज आपल्याला घडवत असतं आणि आपण सुद्धा समाजाला काही देणं लागतोच. तुम्ही भरपूर काय काय करता समाजासाठी, त्याबद्दल आम्हाला नक्कीच आवडेल ऐकायला. आयडियाज पण मिळतील हो, हो, हो. प्रत्येकांना. ही श्रीरंग कला दर्पण संस्था मी स्थापन करण्यामागचं 2 उद्दिष्ट होती. एक तर म्हणजे युवकांना हम्म. संघटित करून हं. रांगोळी या कलेचा प्रसार करून त्यांना एका कलेशी एकरूप करण्याचा, की जेणेकरून त्यांना कुठेही भरकटवायचं नाहीये, व्यसनाधीन होऊन द्यायचं नाही, हां. अशा प्रकारच्या पहिलं उद्दिष्ट. हं. दुसरं उद्दिष्ट हे की त्याच युवा शक्तीला हं. समाज माध्यमांशी जोडायचं, हं. समाजाशी जोडायचं, की ते काय शक्य होईल. तर समाजामध्ये असे अनेक वंचित घटक आहेत. हं. मग आदिवासी पाड्यातले अनेक मुलं असतील की ज्यांना शालेय शिक्षणाविषयीच पूर्णतः वंचित राहावं लागतं. हं. मग त्यांना शालेय वस्तू असतील किंवा पाणी पिण्यासाठी ज्यांना पाण्यातून विविध आजार होत आहेत, हं. पोटाचे वगैरे, तर त्याच्यासाठी प्युरिफायर्स वगैरे तिथं लावून देणं, ओके. अशा प्रकारचे विविध कामं, समाजाशी कनेक्टेड असलेली कामं श्रीरंग कला दर्पणच्या माध्यमातून ही मुलं करत असतात. हं. हं. त्यांना फक्त मी एवढंच सांगितलं की आपल्या कलेला वाव देणारं कोण असतं, तर रसिक वर्ग असतो. हा हं. रसिक वर्ग कुठून येतो? समाजातून येतो. समाज. तर आपलं समाजाला देणं हे खूप जास्त बनतं. ते जर आलेच नाहीत बघायला, त्यांनी जर कौतुक केलंच नाही तुमचं, तर तुमच्या कलेला वाव मिळणार नाही, तुम्हाला प्रोत्साहन मिळणार नाही. हं. तुम्ही तुमची कला तिथंच सोडून देता. बरोबर. तुमच्या जगण्याला एक अर्थ निर्माण झालाय, त्याचं कारण समाज आहे. मग अगदी. त्या समाजाला तुमचं देणं असलं पाहिजे. म्हणून असे काही उपक्रम करा की ज्या माध्यमातून ही घटना घडेल, ही गोष्ट तुमच्याकडून घडेल. जसं आणि भगवंतांनी सांगितलं की अनेक ऑप्शन्स तुमच्या पुढे असताना, म्हणजे तुमच्याकडे जर शुभ प्रसंग करायचा एक ऑप्शन आहे, दान करायचं एक ऑप्शन आहे, तुमच्याकडे शिक्षण घेण्याचं एक ऑप्शन आहे, तुमच्याकडे पैसे कमवण्याचं एक ऑप्शन आहे, तर त्यातलं सर्वात पहिलं काय करायचं असेल तर दान करा. दान करायचं. दानासारखा श्रेष्ठ धर्म दुसरा कोणता नाही. नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा दानाकडे जातो. म्हणून मुलांना सगळ्यांना तेच सांगतो की समाजाशी कनेक्ट राहायचं असेल आणि त्यातून होतंय काय की ह्या सगळ्या मुलांना ना, हं. की आपण भगवंतांनी आपल्याला किती छान गोष्टी दिलेल्या आहेत न मागता, ओके. ते कळतं. आपल्याला झोपण्यासाठी छान बिछाना आहे, हो. त्याबद्दल आपण कधी भगवंतांना थँक्यू ग्रॅटिट्यूड पाहिजे. कधीच नाही. आपल्याला दात घासण्यासाठी पेस्ट आणि ब्रश आहे, कधी म्हटलं का? कधीच नाही. घालण्यासाठी सुंदर कपडे आहेत, कपडे आहे. आपण थँक्यू म्हणतो का? नाही. आपलं फक्त एकच की जरा काही चुकलं आपल्या बाबतीत, वाईट घडलं थोडंसं, तिथे रडत पहिल्यांदा बसायचं. रडत बसायचं आणि हे भगवंता माझ्याबरोबर असंच का मलाच घडलं? का, मलाच माझंच का? का. पण त्यांनी अशा काही अनेक गोष्टी आपल्याला ज्या दिल्यात न मागता, करेक्ट. आई वडील दिलेत, ही काय सर्वात मोठी मोठी देणगी आहे. गोष्ट. हं. ते अनेकांच्या आयुष्यात अनाथ मुलांना नाही, ते तिथे जाऊन बघा तुम्ही. बरोबर. ते जेव्हा ते बघतात तेव्हा त्यांना कळतं
की आपण खरंच किती समाधानी आहोत आणि सुखी आहोत. हे एक कारण आहे त्यामागे, की त्यांना तिथं कनेक्ट करून दिल्याशिवाय या गोष्टी घडत नाही. अनेकांना जे म्हणतो ना, की मिळत राहिलं की सगळं किंमत म्हणजे किंमत नसते त्याची. नसते. अगदी आयतं मिळालं की हां, किंमत तसं. नसतं. त्यामुळं त्यांना ते खरं दाखवा. तुम्ही हम्म. जोपर्यंत त्या दाखवत नाही गोष्टी, तोपर्यंत त्यांना ती किंमत कळणार. मग असे अनेक टर्न झालेले पण अनेक विद्यार्थी माझ्याकडे आहेत, की ज्यांच्या आयुष्यात पूर्णतः बदल घडला ह्या गोष्टी केल्यानंतर. म्हणजे त्या कष्टाला जाणीव असली पाहिजे. सर, मला एक विचारायचं होतं की मी जेव्हा क्लास करत होते की माझ्यासमोर इतकं म्हणजे रंग इतके आहेत, मटेरियल आहे रांगोळीचं, त्यावेळेला तुम्ही नेहमी सांगायचं आम्हाला की याप्रती आदर करा, आदर ठेवा. तर त्याविषयी मला आत्ता तुम्हाला विचारायचं की नक्की काय म्हणजे? आपल्या या कलेच्या बाबतीतच नाही तर सगळ्या क्षेत्रामध्ये जिथं जिथं गुरु परंपरा जपली जाते अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला गुरु हा आपल्या शिष्याला हेच सांगतो की तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही या कलेसाठी वापरणार आहात, मग ते वाद्य असेल किंवा नृत्य करणाऱ्याचे घुंगरू असतील, जे काय असेल त्यांचा आदर हा ठेवला गेलाच पाहिजे. अगदी तसंच एक घटना घडलेली सांगतो तुम्हाला मी. इस्कॉनमध्ये रांगोळी करत होतो, कोंडवा इस्कॉनला. जन्माष्टमीची रांगोळी होती. रांगोळी पूर्ण होतच होती की तेवढ्यात वर महाप्रभूंना जो भोग दाखवला गेला त्या भोगातला काही प्रसाद आमच्यापर्यंत आला आणि ते प्रभूजी स्वतः घेऊन आले आणि त्यांनी आम्हाला ऑफर केला. मी तसंच हात पुढे केला रंगीत असलेला, पण तेवढ्यात प्रभूजी म्हणले, अरे आपके हात थोडे गंदे हैं, अच्छा, चलिए मैं आपको खिला देता हूँ. तर मी तसाच त्यांच्या हातून तो प्रसाद खाल्ला. प्रसाद घेतल्यानंतर त्यांना म्हटलं, प्रभूजी मैं आपको थोड़ा सा करेक्ट करूँ क्या? हाँ, क्यों नहीं. मैंने प्रभुजी मेरे हाथ गंदे नहीं है, मेरे हाथ रंगीन है. ओके. प्रभुजी बोले, ओ माय गॉड, ये मैंने क्या बोल दिया था. इसीलिए आप भगवान के इतने नज़दीक बैठे, भगवान ने आपको इतने नज़दीक आपको बिठाया है और हम दूर से दर्शन कर रहे हैं. इतकं सुंदर भाव मला तिथं बघायला मिळाला. की मी मुलांना हेच सांगत असतो की तुम्ही कपड्यांना रंग लागलेत तर कपडे घाण होत नाही, कपडे रंगीत होत असतात असं म्हणा. हात घाण होत नाही, हात रंगीत होत असतात. प्रत्येक साहित्य त्याचं दसऱ्याला आम्ही पूजन करत असतो. तेवढंच नाही तर प्रत्येक रांगोळी रेखाटन असताना सुद्धा मी पहिल्यांदा पूजन करत असतो तेव्हा. त्यानंतरच मग ते रेखाटन सुरू होत असतं. इवन तुम्ही पोर्ट्रेट कंप्लीट झाल्यावर आम्हाला नमस्कार करायला पण सांगायचं, त्याविषयी पण आम्हाला ऐकायला आवडेल. पोर्ट्रेटच नाही, कोणतीही रांगोळी, अगदी गालीच्या रांगोळी सुद्धा असली ना तरी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ती वंदन करताना दिसतील ते समजून चालेल की ते या परंपरेतले विद्यार्थी आहेत म्हणून. की एकतर त्या कलेने तुमचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. मी रांगोळीला माता म्हणून संबोधतो. ओके. मातेला आपण नमन केलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ते दोन वंदन असतात. एक वंदन असतं त्या रांगोळी मातेला, दुसरं वंदन असतं ते धरणी मातेला. अच्छा. आणि धरणी मातेकडून आपल्याला अन्न मिळत असतं, तिच्या पोटातलं आपण अन्न खात असतो. तिचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. अगदी. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं सर्वात सुंदर माध्यम कोणतं असेल तर ते रांगोळी आहे. आपण जसं म्हणतो की तिच्यावरती आपण साज चढवतो, तिला सुंदर वस्त्रांनी नटवतो असं म्हणतो ना आपण. जसं की आपण एखाद्या लग्न कार्याला जात असताना जसे शृंगार करून निघत असतो तेव्हा आपल्या मनातले भाव हे वेगळे असतात आणि नॉर्मल पोशाख घातल्यानंतर आपले भाव मनातले वेगळे असतात. अगदी तसंच ज्यावेळेस आपण तो साज त्या धरणी मातेला चढवू तेव्हा धरणी मातेच्या मनात काय भाव असतील? छानच असतील ना. नक्कीच. आपल्या लेकरांना आपल्यासाठी आणलेली ती साडी आहे असं तिच्या मनात भाव असतो. एक भाव. त्यामुळे धरणी मातेला सुद्धा मनातून खूप छान वाटत असेल म्हणून तिचे सुद्धा ते वंदन करण्याचं एक संधी सुद्धा सोडायची नाही आपण. म्हणून वंदन करायचं रांगोळी रेखाटल्यानंतर असं मी सांगत असतो. खूप सुंदर सर, खूप छान माहिती दिली तुम्ही आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि आमच्या न्यूज अनकटच्या व्ह्युअर्सना बरीच माहिती दिली. तर यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. रंगाच्या या अफलातून प्रवासात प्रत्येक पोर्ट्रेटच्या मागे असतो एक विचार, एक भावना आणि कलाकारांचं समर्पण. मंडळी, अशा कलाकारांमुळेच आपली भारतीय संस्कृती जिवंत आहे, सशक्त आहे आणि खूप सुंदर आहे. पुन्हा भेटूया. पाहत रहा न्यूज अनकट. खूप खूप धन्यवाद.